नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजचा आपला टॉनिक मास्टर कोर्सचा 5वा दिवस आहे, म्हणजे सगळ्यात शेवटचा क्लास आहे. आणि शेवटच्या क्लासमध्ये आपण पिकांच्या वाढीसाठी आवश्यक विटॅमिन्स आणि एन्झाईम्स कोणकोणते आहेत आणि त्यांचे वनस्पतीमधील कार्य कोणते कोणते आहे आणि आपण त्याची वाढ कशी करू शकतो हे आपण पाहणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघतोय ते म्हणजे पिकाच्या वाढीसाठी आवश्यक विटॅमिन्स कोणते आहेत. तर पिकाच्या वाढीसाठी आवश्यक 3 विटॅमिन्स आहेत. पहिलं म्हणजे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स, ज्याच्यामध्ये 3 विटॅमिन्स येतात. पहिलं येतं विटॅमिन बी1, दुसरं येतं विटॅमिन बी2 आणि तिसरं येतं विटॅमिन बी6. हे 3 विटॅमिन्स पिकाच्या वाढीसाठी बी कॉम्प्लेक्स मधील गरजेची आहेत. त्याच्यानंतर येतं विटॅमिन सी. विटॅमिन सी म्हणजे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. याचा पण वापर, याचा पण फायदा पिकांच्या वाढीसाठी होतो. आणि तिसरं आहे ते म्हणजे विटॅमिन ई. सो विटॅमिन बी कॉम्प्लेक्स, विटॅमिन सी आणि विटॅमिन ई हे पिकामध्ये वाढ आणि विकास करण्यासाठी गरजेचे आहेत. आता याच्यामध्ये विटॅमिन बीचं कार्य बघूया. आता विटॅमिन बी मध्ये आपण बघितलं तर विटॅमिन बी मध्ये बी1 येतं, बी2 येते, बी6 येते आणि बी9 येते. सो बी1चं बघूया. बी1 म्हणजे थायमिन. तर विटॅमिन बी1 हे वनस्पतीच्या चयापचय क्रियांमध्ये महत्वाची भूमिका बजावतं. हे कार्बोहायड्रेट्स ऊर्जा तयार करण्यास मदत करते, मुलांच्या वाढीला चालना देतं आणि पिकांना ताण सहन करण्यास मदत करतं. विशेषतः प्रत्यारोपण केलं जातं. प्रत्यारोपण केल्यानंतर म्हणजे थोडक्यामध्ये काय की रोप पुनर्लागवडीनंतर रोपांवर जो पुनर्लागवडीचा ताण येतो, त्यावेळेस तुम्हाला तो ताण कमी करण्यासाठी ड्रिंचिंग मध्ये विटॅमिन बी1 युक्त उत्पादन वापरणं गरजेचं आहे. पण शोकांतिका अशी आहे की आपल्याला ते माहीतच नाही की ते विटॅमिन बी1 कोणत्या उत्पादनामध्ये येत असतं. सो विटॅमिन बी1 वापरल्यामुळं रोपांचा प्रत्यारोपण केल्यानंतर येणारा ताण हा कमी होतो. दुसरं आहे ते म्हणजे विटॅमिन बी2 म्हणजेच रायबोफ्लेविन. आता हे रायबोफ्लेविन म्हणजे विटॅमिन बी2 हे काय करतं, तर हे वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमधील महत्वाचं विटॅमिन आहे. याचा वापर केल्यामुळे वनस्पतीची प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वाढते आणि रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढलेली दिसून येते. सो विटॅमिन बी2चं काम हे आहे. विटॅमिन बी6 पायरिडॉक्सिन. या पायरिडॉक्सिनचं काम काय आहे की अॅमिनो ऍसिडचं संश्लेषण करायचं काम, म्हणजे अॅमिनो ऍसिडची निर्मिती करायचं काम हे विटॅमिन बी6 करतं आणि त्याच्यामुळे हे वनस्पतीच्या नायट्रोजन व्यवस्थापनामध्ये महत्वाची भूमिका बजावतं. विटॅमिन बी9 म्हणजे फोलिन ऍसिड. आता हे विटॅमिन बी9 काय करतं, तर वनस्पतीच्या पेशींमध्ये डीएनए तयार करण्याचं काम हे विटॅमिन बी9 करत असतं. आणि जोपर्यंत डीएनए तयार होत नाही तोपर्यंत आरएनए तयार होत नाही, जोपर्यंत आरएनए तयार होत नाही तोपर्यंत ऊर्जा निर्मिती होत नाही, तोपर्यंत रोपांची वाढ आणि विकास होऊ शकत नाही. तो डीएनए म्हणजे काय की वनस्पतींची वाढ करण्यासाठी जी माहिती आहे की वनस्पतीला काय लागतं काय नाही, हे कशामध्ये साठवलं जातं, डीएनए मध्ये साठवलं जातं. सो त्या डीएनए ची निर्मिती करायचं काम कोण करतं, त्याच्या वाढीसाठी आवश्यक घटक कुठला आहे, तर विटॅमिन बी9. सो विटॅमिन बी कॉम्प्लेक्सचं कार्य वनस्पतीमध्ये ऊर्जा निर्मिती करणं आहे, वनस्पतींच्या पुनर्लागवडीनंतर येणारा ताण कमी करणं आहे, वनस्पतीची प्रतिकार शक्ती वाढवणं आहे, वनस्पतीचं संश्लेषण प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वाढवणं हे आहे, वनस्पतीमध्ये प्रथिनांची निर्मिती करणं ही आहे, कारण ते वनस्पतीमध्ये अॅमिनो संश्लेषणामध्ये सुद्धा महत्वाची भूमिका बजावतात. सो विटॅमिन बी कॉम्प्लेक्सची ही वनस्पतीमधील सर्व कार्य आहेत. आता हे जे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहे हे वनस्पतीमध्ये वाढवण्याचा मुख्य मार्ग कोणता आहे, म्हणजे नैसर्गिक पद्धतीने आपण ते कसं वाढवू शकतो. या पद्धतीमध्ये मातीची गुणवत्ता आणि वनस्पतींचे आरोग्य सुधारण्यावर भर दिला जातो, ज्यामुळे नैसर्गिकरित्या विटॅमिनची निर्मिती वाढते. पहिलं काय आहे, सेंद्रिय खतांचा वापर. शेणखत, कंपोस्ट खत आणि गांडूळ खत वापरल्याने मातीतील सूक्ष्मजीवांसाठी एक उत्तम वातावरण तयार होतं. हे सूक्ष्मजीव विटॅमिन बी कॉम्प्लेक्ससह अनेक उपयुक्त घटक तयार करतात, जे पिकांना सहज उपलब्ध होतात. तो नैसर्गिकरित्या सेंद्रिय खतं वापरली
तरी पण विटॅमिन बी हे जमिनीमध्ये वाढत असतं. त्याच्याबरोबर जैविक उत्तेजकांचा वापर, ह्युमिक ऍसिड, फुल्विक ऍसिड आणि सागरी वनस्पतींपासून बनवलेली उत्पादने वापरल्यास म्हणजे सीविड प्रोडक्ट मुलांची वाढ सुधारते आणि पोषक तत्वांचं शोषण वाढतं, ज्यामुळे नैसर्गिक विटॅमिनची निर्मिती वाढण्यास मदत होते. सो नैसर्गिक पद्धतीने वाढवायचं म्हटलं तर जमिनीची गुणवत्ता सुधारली पाहिजे आणि मुलांची वाढ ही चांगल्या प्रकारे होणे गरजेचं आहे. आता विटॅमिन व्यावसायिक पद्धतीवरून कसं देऊ शकतो आपण? विटॅमिन आधारित टॉनिकचा वापर करणे, बायोस्टिम्युलंट ज्याच्यामध्ये विटॅमिन्स हा शब्द आहे, ही टॉनिक तुम्ही वापरू शकता. ही टॉनिक तुम्ही फवारणीद्वारे किंवा जमिनीमधून देऊ शकता. मग त्याच्यामध्ये बघा हँडटॅक प्लस येतंय, लिब्रा येतंय, ऊर्जा येतंय स्वरूपचं. हे सगळे विटॅमिन युक्त पीजीआर प्रोडक्ट आहेत. मग हे प्रोडक्ट तुम्ही फवारणी आणि ठिबकद्वारे असं दोन्ही प्रकारे वापरू शकताय. आता या विटॅमिन बी कॉम्प्लेक्स बरोबर वापर करावा अशी उत्पादने कोणती आहेत? त्याच्यामध्ये पहिलं उत्पादन आहे ते म्हणजे अॅमिनो ऍसिड. अॅमिनो ऍसिडचा वापर बी कॉम्प्लेक्स बरोबर का करायचा आहे? तर मगाशी इथे एक रिझन आहे बघा. बरोबर? विटॅमिन बी सिक्स वाचा, विटॅमिन बी सिक्स वाचा. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की विटॅमिन बी सिक्स अमिनो ऍसिड आणि प्रथिनांच्या निर्मितीसाठी महत्वाचे आहे. सो ज्या पण वेळेस तुम्ही अमिनो म्हणून जी पण पीजीआर उत्पादने बनवलेली असतात त्याच्यामध्ये अमिनो ऍसिड्स प्लस विटॅमिन्स असं लिहिलेलं असतं. तो अमिनो ऍसिडची कार्यक्षमता वाढवण्यासाठी विटॅमिन बी कॉम्प्लेक्स त्याच्यामध्ये असतं. त्याच्याबरोबर ह्युमिक ऍसिड आणि फुल्विक ऍसिड बरोबर सुद्धा विटॅमिन बी वन त्याच्यामध्ये असतं. ते मुलांच्या वाढीसाठी आवश्यक विटॅमिनचं कार्य करतं. आता त्याच्याबरोबर फुल्विक ऍसिड बरोबर जर विटॅमिनचा वापर केला तर ते वनस्पतीच्या अंतर्गत भागामध्ये चांगल्या प्रकारे शोषले जातात. सो विटॅमिन बी कॉम्प्लेक्सचा वापर अॅमिनो ऍसिड वर केल्यानंतर काय होतंय? प्रोटीन निर्मिती होते. ह्युमिक ऍसिड बरोबर केल्यामुळे काय होते? मुलांची वाढ होते. फुल्विक ऍसिड मुळे केल्यामुळे काय होते? तर विटॅमिन चांगल्या प्रकारे वनस्पतीच्या अंतर्गत भागामध्ये लवकर शोषून जाते. त्याच्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांबरोबर करायचे. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये तुम्हाला झिंक बरोबर विटॅमिनचा वापर करायचे. त्याच्यामुळे काय होतं? झिंकचा वापर केल्यामुळं विटॅमिनची निर्मिती पण वाढते आणि विटॅमिनची निर्मिती वाढली तर रोपांची वाढ आणि विकास होतो. त्याच्याबरोबर बोरॉन बरोबर सुद्धा विटॅमिन बी वन वापरलं तर बोरॉनच्या वहनामध्ये मदत होते. आता वनस्पती हार्मोन्स, ऑक्सिन बरोबर विटॅमिन बी युक्त प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता. पांढऱ्या मुळांची प्रचंड वाढ झाली तुम्हाला दिसेल. सो जमिनीमधून तुम्ही अशी उत्पादने वापरू शकता ज्याच्यामध्ये विटॅमिन प्लस ऑक्सिन म्हणजे आयबीए दिलेलं असतं. त्याच्यानंतर सायटोकायनिन ज्याच्यामध्ये विटॅमिन बी नाईन वापरल्यास पेशी विभाजन आणि फुलधारणा सुधारते. मतलब म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही सायटोकायनिन बरोबर विटॅमिन देताय त्यावेळेस वनस्पतीची फुलधारणा सुधारलेली तुम्हाला दिसून येते. त्याच्याबरोबर नवीन फुटवा आणि नवीन शेंड निघायला सुद्धा दिसू शकते. बाकी तुम्ही मग सीवीड बरोबर सुद्धा विटॅमिन बी कॉम्प्लेक्स वापरू शकतो. थोडक्यामध्ये मला काय सांगायचे, आता हे बी कॉम्प्लेक्स काय मार्केटमध्ये बी कॉम्प्लेक्स नावाने विकते का? त्या मार्केटमध्ये गोळ्या असतात त्या आपण माणसं खातोय. ह्याच्यासाठी काय? तर याच्यामध्ये तुम्हाला जे पण अॅमिनो ऍसिड्स, ह्युमिक ऍसिड, फुल्विक युक्त प्रोडक्ट असतात त्याच्यामध्ये ऑलरेडी विटॅमिन्स असं लिहिलेलं असते. सो त्या प्रोडक्टचा वापर तुम्ही विटॅमिन बीच्या पूर्ततेसाठी करू शकताय. आता या विटॅमिन बी पहिली गोष्ट कॉपर बेस्ड आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ईसी फॉर्म्युलेशनची कीटकनाशक आणि हेक्झाकॉनाझोल ट्रायझोल ग्रुप मधली बुरशीनाशक याच्याबरोबर टाळलं पाहिजे. बाकी खतांमध्ये युरिया बरोबर ज्याचा पीएच 8 पेक्षा जास्त आहे त्याच्याबरोबर टाळलं पाहिजे. आता पुढचं आलं तर पुढचं कोणतं आहे? तर पुढचं आहे ते म्हणजे विटॅमिन सी. आता ह्या विटॅमिन सीचं वनस्पतीमधील कार्य काय कोणतं आहे? तर विटॅमिन सी पहिली गोष्ट म्हणजे ताण सहन करण्याची क्षमता वाढवते. सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे जेव्हा वनस्पतीमध्ये उष्णता, दुष्काळ, अतिनील किरणे म्हणजे जास्त तापमान किंवा रोगजंतूंसारख्या ताणांचा सामना करावा लागतो तेव्हा त्यांच्या पेशीमध्ये मुक्त कण तयार होतात.
विटॅमिन सी या मुक्त कणांना निष्क्रिय करते, ज्यामुळे पेशींचं नुकसान होत नाही आणि वनस्पती ताण सहन करू शकते. तो रोपांवर आलेला ताण सहन करायचं काम, उष्णता, दुष्काळ याचा ताण सहन करायचं काम कोण करतं? विटॅमिन सी करतं. त्याच्यानंतर प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये मदत. विटॅमिन सी प्रकाश संश्लेषण म्हणून तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला उदाहरण देतो बघा. आता इथं फिमेल कोण आहेत का नाही माहित नाही मला. पण तुम्ही एक सनस्क्रीन वापरता. त्याच्यामध्ये वरच लिहिलं असते विटॅमिन सी सीरम. विटॅमिन सी सीरम. बघा तुम्ही उन्हाळ्यामध्ये सगळ्या सनस्क्रीनवर काय लिहिलं असतंय? विटॅमिन सी सीरम. विटॅमिन सी सीरम. यूव्ही रेझिस्टन्स. ॲक्चुअली ते हे आहे. तर ते काय करतं? ते वनस्पतीत वापरलं काय आणि माणसाच्या त्वचेवर वापरलं काय? तर ते त्या त्वचेचं रेझिस्टन्स वापरायचं काम करतं. स्वतः मी सुद्धा वापरले उन्हाळ्यामध्ये. त्याच्यामध्ये मी पण व्हिटॅमिन सी सीरमच वापरत होतो. तो हे माणूस असो किंवा वनस्पती असो त्याच्यामध्ये सूर्यप्रकाशापासून संरक्षण करायचं काम हे व्हिटॅमिन सी करते. ओके. व्हिटॅमिन सी प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका बजावतं. शिवाय पेशी विभाजन करण्यासाठी सुद्धा मदत करतं आणि फेरसच्या शोषणामध्ये सुद्धा मदत करतं. पण सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा कोणता आहे? तो उष्णता वाढल्यानंतर रोपांवर जो ताण येतो, तो ताण कमी करणं. मला तर वाटतं एकदा सनस्क्रीन आपण लावून बघावं एखाद्या टोमॅटोच्या झाडाला. काय त्याचा फायदा होतोय आपल्याला ते. आता या व्हिटॅमिन सीचं प्रमाण वाढवण्याचं मुख्य मार्ग कोणकोणते आहेत ते आपण बघूया. पहिला आहे व्हिटॅमिन सी हे शक्तिशाली ऑक्सिडंट आहे, जे वनस्पतींना ताण-तणावांपासून वाचवतं. व्हिटॅमिन सीचे प्रमाण वनस्पतीमध्ये नैसर्गिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही पद्धतीने वापरलं जातं. प्रकाशाची तीव्रता वाढवणं. प्रकाशाची तीव्रता वाढली की ऑटोमॅटिक वनस्पतीमध्ये अ, ह्याची निर्मिती होते. व्हिटॅमिन सीची निर्मिती होते. त्याच्याबरोबर ॲब्सिसिक ॲसिडची निर्मिती झाल्यानंतर सुद्धा वनस्पतीमध्ये ऑटोमॅटिक व्हिटॅमिन सीची निर्मिती होत असते. मग ॲब्सिसिक ॲसिडची फवारणी, ॲस्कॉर्बिक ॲसिडची फवारणी ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी स्वरूपात असते. त्याची पण फवारणी करू शकता. बायोस्टिम्युलंटचा वापर करू शकता ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं. तो एक लक्षात ठेवा, की रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर आलेला ताण कमी करायचं काम कोण करतंय? व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स. रोपांवर उष्णता, तापमान, अतिनील किरणांमुळे येणारा ताण कमी करायचं काम कोण करते? व्हिटॅमिन सी. सो ह्या दोन गोष्टी पहिल्या महत्वाच्या लक्षात ठेवा. आता ही कुठल्या-कुठल्या उत्पादनांबरोबर तुम्ही व्हिटॅमिन सी वापरू शकता? तर व्हिटॅमिन सी तुम्ही अॅमिनो ॲसिड बरोबर वापरू शकता. सूक्ष्म अन्नद्रव्यांबरोबर वापरू शकता. फुलविक ॲसिड बरोबर वापरू शकता. सीव्हीड एक्स्ट्रॅक्ट बरोबर वापरू शकता. वनस्पती हार्मोन्स बरोबर वापरू शकता आणि सेंद्रिय खतांबरोबर सुद्धा वापरू शकता. मग ते व्हिटॅमिन सी म्हणजे थोडक्यात व्हिटॅमिन सी युक्त प्रोडक्ट असं म्हणू शकतो. मग व्हिटॅमिन सी युक्त प्रॉडक्टचा वापर कोणकोणत्या उत्पादनांबरोबर करू नये? तर ते कॉपरयुक्त बुरशीनाशकांबरोबर, सल्फरयुक्त बुरशीनाशकांबरोबर, ज्याच्यामध्ये पीएच 7 पेक्षा जास्त आहे अशा बुरशीनाशकांबरोबर, कीटकनाशकांमध्ये ईसी फॉर्म्युलेशनच्या कीटकनाशकांबरोबर मे बी पीजीआरबी वापरत नाहीत आणि हार्मोन्स पण वापरत नाहीत आणि आता व्हिटॅमिन पण वापरत नाहीत. त्याच्यानंतर खतांबरोबर सुद्धा तुम्ही व्हिटॅमिन सीचा वापर करू नये. आता पुढचं आलं, ते कोणतं आलं? व्हिटॅमिन ई. आता हे व्हिटॅमिन ई काय करतं? पेशींचं संरक्षण करायचं काम करतं. म्हणजे ज्या पण वेळेस वनस्पतींच्या आवरण संरक्षण करते, हे पेशींना मुक्त कणांपासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवतं. त्यामुळे पेशी निरोगी राहतात. दुसरं प्रकाश संश्लेषणमध्ये मदत करणं. व्हिटॅमिन ई क्लोरोफिल निर्मितीमध्ये मदत करतं. त्याची निर्मिती वाढवतं. त्याच्याबरोबर हे पण सूर्यप्रकाशापासून संरक्षण करतं. त्याच्यानंतर सीड जर्मिनेशनचं काम सुद्धा व्हिटॅमिन ई करते. हार्मोनल समतोलन राखण्याचं काम सुद्धा व्हिटॅमिन ई करतं. मग व्हिटॅमिन वीचे प्रमाण वाढवण्याचे प्रमुख मार्ग कोणकोणते आहेत? पहिला आहे नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन ईचा योग्य सूर्यप्रकाश. नैसर्गिक ताण आल्यानंतर व्हिटॅमिन ई वाढते आणि पोषक तत्वांचं व्यवस्थापन केल्यानंतर म्हणजे झिंक आणि मॅग्नेशियम दिल्यानंतर सुद्धा व्हिटॅमिन ई वाढते. व्यावसायिक पद्धतीमध्ये व्हिटॅमिन ई युक्त उत्पादनांची फवारणी तुम्हाला करू शकता. बाकी व्हिटॅमिन
मध्ये काय कुठल्या प्रोडक्ट मध्ये असं लिहिलेलं नसतं व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई. त्याच्यामध्ये अमिनो ऍसिड प्लस व्हिटॅमिन, फुल्विक ऍसिड प्लस व्हिटॅमिन असं लिहिलेलं असतंय. याचा वापर आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांबरोबर करू शकतो, व्हिटॅमिन सी बरोबर करू शकतो, फुल्विक ऍसिड, ह्युमिक ऍसिड बरोबर करू शकतो आणि बायोस्टिम्युलंट बरोबर करू शकतो. जिथं व्हिटॅमिन सीचा वापर केला, ईचा वापर केला जातो. व्हिटॅमिन ईचा वापर करू नये. ज्याचा पीएच जास्त आहे त्याच्याबरोबर करू नये. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही व्हिटॅमिन सीचा वापर, ईचा वापर करू शकता. आता आपण बघितलं काय व्हिटॅमिन्स. आता आपण बघतोय काय वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक एन्झाईम्स. मग वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक एन्झाईम्स कोणकोणते आहेत ते आता बघूया आपण. वनस्पतीच्या वाढीसाठी रुबिस्को नावाचं पहिलं एन्झाईम आवश्यक असतं, जे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा सगळ्यात महत्वाचा भाग असतो, म्हणजे कणा असतं. हे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड घेऊन त्याला कार्बोहायड्रेट मध्ये रूपांतर करायचं काम करतं. दुसरं आहे अमायलेज. अमायलेज हे सुद्धा वनस्पतीमध्ये साठवलेलं स्टार्च च रूपांतर शुगर मध्ये करायचं काम करतं. म्हणजे थोडक्यामध्ये ऊर्जा निर्मितीचं काम कोण करतं? अमायलेज करतं. तिसरं कोणतं आहे? नायट्रेट रिडक्टेट्स. हे नायट्रेट रिडक्टेस हे काय करतं? वनस्पतीमधील नायट्रेटला अमोनियम मध्ये रूपांतरित करायचं काम करतं, जे प्रथिने आणि डीएनए साठी महत्वाचं असतं. आणि चौथं कोणतं आहे? पॅरॉक्सिडेस. पॅरॉक्सिडेस हे काय करतं? सेल वॉल तयार करायचं काम करतं. तो थोडक्यामध्ये आता आपण याचं बघूया. रुबिस्कोचं वनस्पतीमधील कार्य कोणतं आहे? रुबिस्को मुख्य कार्य कार्बन स्थिरीकरण आहे. हे वनस्पती हे एन्झाईम वातावरणातील कार्बन डायऑक्साईड घेऊन त्याला प्रकाश संश्लेषणच्या केल्विन सायकलमध्ये एका सेंद्रिय रेणूमध्ये जोडते, ज्यामुळे वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी आवश्यक असलेली पहिली पायरी पूर्ण होते. सो थोडक्यामध्ये काय आहे की CO2 चं कार्बोहायड्रेट्स मध्ये रूपांतर करायचं काम हे रुबिस्को नावाचं एन्झाईम करत असतं. त्याचं दुसरी प्रक्रिया कोणती आहे? ऑक्सिजनची प्रतिक्रिया. म्हणजे काय? एक नाहीतर ऑक्सिजन सोबत प्रतिक्रिया करू शकते. जेव्हा वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण CO2 पेक्षा जास्त असते, तेव्हा रुबिस्को ऑक्सिजनशी जोडले जाते, ज्यामुळे फोटो रेस्पिरेशन नावाची प्रक्रिया होते. ही प्रक्रिया वनस्पतीसाठी ऊर्जा वाया घालवणारी आणि ती प्रकाश संश्लेषणाची कार्यक्षमता कमी करते. तो रुबिस्को हे दोन प्रकारे कार्य करतं, पॉझिटिव्ह पण आणि निगेटिव्ह पण. पॉझिटिव्ह कार्य काय करतं? कार्बन डायऑक्साईड पासून ऑक्सिजन वेगळा करतं आणि कार्बन पासून कार्बोहायड्रेट्स बनवतं. त्याचबरोबर जर ऑक्सिजनचं प्रमाण वातावरणामध्ये वाढलं तर हे फोटो रेस्पिरेशन करतं, ज्याच्यामुळे ऊर्जा जास्त वापरली जाते आणि वनस्पतींवर ताण येत असतो. या रुबिस्कोचं प्रमाण वाढवायच्या नैसर्गिक गोष्टी कोणत्या आहेत? तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढवा. मग कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कसं वाढवू शकता तुम्ही? तर रोपांची अंतर 2 ओळींमधलं अंतर मर्यादित ठेवू शकता. बरोबर? हे कार्बन डायऑक्साईड वाढवण्याचा एक सोपा मार्ग आहे. दुसरं काय आहे? पुरेसा सूर्यप्रकाश. त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला 2 ओळींमधील आणि 2 रोपांमधील अंतर व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर व्यावसायिक पद्धती कोणत्या आहेत? नायट्रोजनयुक्त खतांचा वापर केला तरी रुबिस्कोचं प्रमाण वाढते. मॅग्नेशियमयुक्त खताचा वापर केला तरी रुबिस्कोची कार्यक्षमता वाढते. आणि अमिनो ऍसिड आणि प्रोटीन हायड्रोलाइट्सचा वापर केला तरी पण खतांची निर्मिती रुबिस्कोची निर्मिती वाढते. आणि फेरस हे हरितद्रव्य वाढवतं, ज्याच्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वाढते आणि प्रकाश संश्लेषण प्रक्रिया जेवढी वाढेल तेवढं रुबिस्कोची निर्मिती वाढत असते. सो हे प्रमाण वाढवण्याचा मार्ग आहे. आता पुढचा आहे तो म्हणजे अमायलेज. अमायलेजचं वनस्पतीमधील कार्य कोणतं आहे? अमायलेज हे एक महत्वाचे एन्झाईम आहे, जे वनस्पतीमध्ये स्टार्चचे शुगरमध्ये रूपांतर करण्यास महत्वाची भूमिका बजावते. त्याच्याशिवाय ती भूमिका होऊ शकत नाही. त्याच्यामुळे काय होतं? वनस्पतीला ऊर्जा व्यवस्थापन करता येतं, बीजाचं अंकुरण होतं, फळ पिकण्यासारख्या प्रक्रिया कोण करतं? अमायलेज नावाची वनस्पतीमधील एन्झाईम करत असतं. सो ज्या पण वेळेस प्लॉटमध्ये फळं पिकत नाहीयेत, त्यावेळेस तुम्हाला अमायलेज देणं गरजेचं आहे. मग ते तुम्ही वाढवू कसं शकता? तर नैसर्गिक पद्धतीमध्ये जिबरेलिक ऍसिडची निर्मिती झाली की अमायलेज निर्मिती होत असते. व्यावसायिक पद्धतीमध्ये तुम्ही जिबरेलिक ऍसिड वरून देऊ शकता. त्याचबरोबर कॅल्शियम आणि बोरॉन सारखी अन्नद्रव्ये सुद्धा देऊ शकता, ज्याच्यामुळे अमायलेजची निर्मिती वाढलेली तुम्हाला दिसणार आहे. आता ह्या अमायलेजचं वनस्पतीमधील कार्य कोणतं आहे? तर अमायलेज हे एक महत्वाचे एन्झाईम आहे, जे वनस्पतीमध्ये स्टार्चचे शुगरमध्ये रूपांतर करते. म्हणजे थोडक्यामध्ये
ऊर्जा निर्मितीचं काम हे अमायलेज करतं. आता पुढचा मॉलिक्यूल नायट्रेट रिडक्टेस. आता ह्याचं प्रमाण वाढवण्याचं मुख्य मार्ग ते सॉरी डबल झालं इथं. तर याचं प्रमाण वाढवण्याचं मुख्य कार्य कोणतं आहे? मातीमधील हे काय करतं? हे नायट्रेटचं अमोनियामध्ये रूपांतर करतं. सो याची वाढ करण्याची गरज काय आहे? तर रोपांची वाढ आणि विकास साठी नायट्रोजन हा गरजेचा असतो. सो नैसर्गिक पद्धतीने कसा वाढवू शकतो? तर जमिनीमध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त असेल तर नायट्रेट रिडक्टेसचं प्रमाण वाढणार आहे. जमिनीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण कमी असेल तरी प्रमाण कमी राहणार आहे. त्याच्याबरोबर जर प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वाढली तरी पण याचं प्रमाण आणि कार्यक्षमता वाढलेली तुम्हाला दिसणार आहे. त्याच्याबरोबर तुम्ही मग नायट्रोजनयुक्त खतांचा वापर करू शकता किंवा मग मॉलिब्डेनम आणि फेरसयुक्त खतांचा वापर सुद्धा करू शकता. पुढचा आहे आणि शेवटचा आहे पेरॉक्सिडेस. या पेरॉक्सिडेसचं वनस्पतीमधील कार्य कोणतं आहे? पेरॉक्सिडेस हे एक महत्वाचे एन्झाइम आहे जे वनस्पतींच्या अनेक जैविक क्रियांमध्ये विशेषतः त्यांच्या संरक्षणात महत्वाची भूमिका बजावतं. ज्याच्यामध्ये ताण आणि संरक्षणात मदत करणं. जेव्हा वनस्पतींना दुष्काळ, जास्त उष्णता किंवा रोगजंतूंचा ताण करावा लागतो तेव्हा त्यांच्या पेशीमध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड सारखे हानिकारक तण तयार होतात. हे पेरॉक्सिडेस हे एन्झाइम या हानिकारक कणांना वनस्पतींमधील वनस्पतींमधील म्हणजे जे रोपांवर आलेला ताण आहे तो ताण कमी करतं. त्याच्याबरोबर वनस्पतीच्या पेशी भित्तिकांची निर्मिती चांगल्या प्रकारे करतं. त्याचबरोबर रोपांची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा हे वाढवतं. तो हे एन्झाइम पण गरजेचं आहे. तर याचं पण ताण आपण वाढवू शकतो कसा? तर एकदम सूर्यप्रकाश वाढला की ऑटोमॅटिक ह्याचा ताण वाढतो. बाकी तुम्ही व्यावसायिक पद्धतीने जर विचार केला तर ह्याचं प्रमाण वाढवू कसं शकताय? तर फेरस, मॅंगनीज, झिंक, अॅमिनो ॲसिड, बायोस्टिम्युलंटचा वापर करून तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकताय. तो शेतकरी मित्रांनो 5व्या दिवशीच्या ह्याच्यामध्ये आपण व्हिटॅमिन्स आणि एन्झाइम्स याचा वापर याचे प्रमाण किंवा याचं कार्य पिकामध्ये काय आहे ते बघितलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लक्षात आली की हे जे व्हिटॅमिन्स असतात, एन्झाइम्स असतात ते काही सिंगली विकले जात नाहीत. तर हे व्हिटॅमिन्स आणि एन्झाइम्स एखाद्या बायोस्टिम्युलंट बरोबर इनबिल्ड करून दिलेले असतात. त्याच्यामुळे बघा तुम्हाला व्हिटॅमिन युक्त उत्पादनांमध्ये मला आवडतं किंवा मी त्याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करतो. असं एकच उत्पादन आहे ते म्हणजे फॅनटॅक प्लस. मी फॅनटॅक प्लसचा वापर स्वतः मोठ्या प्रमाणामध्ये करतो ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन आणि एन्झाइम्स असं लिहिलं असतं. बाकी दुसरं एक मला माहिती आहे ते म्हणजे बायोफिक्स कंपनीचं लिब्रा म्हणून एक प्रोडक्ट येत होतं. ते लिब्रा पण मी वापरत होतो. त्याचं पण रिझल्ट चांगल्या प्रकारे आहेत. त्याच्याबरोबर स्वरूप कंपनीचं ऊर्जा म्हणून एक प्रोडक्ट येतं. त्याच्यामध्ये पण व्हिटॅमिन्स आणि एन्झाइम्स लिहिलेलं असतं. बाकी ज्या पण प्रोडक्टवर व्हिटॅमिन्स आणि एन्झाइम लिहिलेलं आहे अशा प्रोडक्टचा वापर तुम्ही करू शकता ज्याचे फायदे तुम्हाला चांगल्या प्रकारे जाणवणार आहेत. सो इथं व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स युक्त उत्पादनांचा वापर केला तर रोपांवर पुनर्लागवडीनंतर येणारा ताण कमी होऊ शकतो. दुसरी गोष्ट व्हिटॅमिन सी युक्त उत्पादनांचा वापर केला तर अति उष्णता किंवा अति तापमानामुळे रोपांवर आलेला ताण आहे तो ताण कमी होऊ शकतो. त्याचबरोबर एन्झाइम्स पण असे आहेत की ज्यांचा वापर केल्यामुळे सुद्धा रोपांवर आलेला जैविक अजैविक ताण कमी होऊन रोपांची वाढ आणि विकास होतो. सो मला एकच सांगायचे हे हार्मोन्स त्याचबरोबर हे एन्झाइम्स त्याचबरोबर हे व्हिटॅमिन्स हे वनस्पतीची डायरेक्ट वाढ करत नाहीत तर वनस्पतीच्या अंतर्गत ज्या जैव रासायनिक प्रक्रिया आहेत त्या जैव रासायनिक प्रक्रियांमध्ये सहभागी होतात आणि त्या जैव रासायनिक प्रक्रियांची क्रियाशीलता वाढवतात जेणेकरून रोपांची वाढ आणि विकास हा चांगल्या प्रकारे होत असतो. सो शेतकरी मित्रांनो टॉनिक मास्टर कोर्स मध्ये आपण काय काय शिकलोय तर टॉनिक मास्टर कोर्स मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा जे शिकलो ते होतं अॅमिनो ऍसिड. त्याच्यानंतर आपण शिकलो ह्युमिक ऍसिड. त्याच्यानंतर आपण शिकलो सीविड. त्याच्यानंतर आपण शिकलो फुल्विक ऍसिड. त्याच्यानंतर आपण शिकलो हार्मोन्स. त्याच्यानंतर आपण शिकलो विटॅमिन्स आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवट आपण शिकलो एन्झाइम्स. आता याची प्रोडक्ट
हजारो प्रोडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये कशात ना कशात कुठलं ना कुठलं तरी प्रोडक्ट सगळी मिक्स आहे. परंतु अॅमिनो ऍसिड युक्त प्रोडक्टचा वापर केला, विचार केला तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला दोन प्रोडक्ट सांगतो. ते म्हणजे इसाबियन आणि एम्बिशन. बाकी सीविड मध्ये बरेच प्रोडक्ट आहेत, ज्याच्यामध्ये बायोझाईम आहे, बायोझाईम ड्रिप पण आहे. बायोझाईम ड्रिप मध्ये फुलविक ऍसिड पण असते, ह्युमिक ऍसिड पण असते आणि सीविड पण असते. तो ह्युमिक ऍसिडचा जर विचार केला तर ह्युमिक ऍसिड मध्ये मी ह्युमिस्टारचा वापर तुम्हाला रेकमेंड करेन, किंवा ह्युमिस्टार तुम्ही वापरू शकता. बाकी फुलविक मध्ये असं कुठलं स्पेशलिटी प्रोडक्ट नाहीये. त्याच्यानंतर हार्मोन्स मध्ये जर विचार केला तर तुम्ही जीए, आयबीए, 6 BA, IIA, IBTA यांसारख्या हार्मोनचा वापर हा करू शकताय. बाकी विटॅमिन्स आणि एन्झाईम्स युक्त उत्पादने वापरून सुद्धा तुम्ही शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊ शकता. तो शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपला टॉनिकचा मास्टर कोर्स पूर्ण झालेला आहे. बाकी काय अडचणी असतील तर तुम्ही आता मला व्हॉट्सअपला मेसेज करा, तिथं आपण त्याचं रिप्लाय मी करेन. व्हॉइस मेसेज टाकला तरी चालेल. चालेल. थँक्यू सगळ्यांचं. हा पण कोर्स आपला पूर्ण झालेला आहे आणि सगळ्यांनी या पण कोर्समध्ये सहभागी झाल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. मुळात आपले 4 कोर्स झालेत. यातली बरीच लोकं अशी आहेत, की जे चारीच्या चारी कोर्समध्ये पूर्णपणे सहभागी झालेली होती. सो आपला पुढचा पण एक कोर्स आहे तणनाशकाचा, पण त्याची काही तारीख वगैरे ठरलेली नाहीये. पण ज्या पण वेळेस तुम्हाला जो होईल त्यावेळेस तुम्हाला कळवलं जाईल. बाकी तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये जरी काही अडचण असेल, तरी तुम्ही WhatsAppला मेसेजद्वारे किंवा शेतीबद्दल म्हणण्यापेक्षा तुमच्या करिअरमध्ये जरी काही अडचणी आल्या, की कुठल्या अ, विषयावर तुम्हाला माहिती वगैरे हवी असेल, तरी मी तुम्हाला ती देण्याचा प्रयत्न करेन. थँक हां, पेस्टिसाइड्स आता 1 ते 10 आहे. म्हणजे 1 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर पेस्टिसाइडचा आहे. तर पेस्टिसाइडमध्ये पण बऱ्यापैकी आपण सगळे टॉपिक कव्हर करायचा प्रयत्न करतो. होत नाहीत त्याच्यामध्ये, कारण ते खूप किचकट आणि जसं पुढे जाऊ तसं आपल्याला ते अ, हे पण होतं. सो आपण ते करूया. इन्सेक्टिसाइडचा कोर्स करूया. 1 तारखेपासून तो सुरू होणार आहे. ग्रुपमध्ये तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन दिली जाईल. ठीक आहे. थांबूया आपण.